मूर्तिमंत भक्ती तू, भव्य दिव्य शक्ती तू, क्षमाशील पृथ्वी तू, हिमदूत अग्नी तू. मूर्तिमंत भक्ती तू, भव्य दिव्य शक्ती तू, क्षमाशील पृथ्वी तू, हिमतूच अग्नी तू. तरी तुझ्या पदरा दुःखाचे आंदणा, तरी तुझ्या पदरा दुःखाचे आंदणा, असे तुझ्या क्षितिजास रूढींचे कुंपण, असे तुझ्या क्षितिजास रूढींचे कुंपण, रूढींचे कुंपण, रूढींचे कुंपण. इतक्या वर्षाच्या सहवासानंतर तू स्वतःला ओळखत नाहीस ना, तेवढं मी तुला ओळखतो. तुमची तब्येत कशी काय? बरं हे बघ, पुरू फोन करणार नाहीच तेव्हा तूच फोन करून मला कळवत जा. आणि मला वाटतं एखादा वकील ह्या सगळ्या गोष्टी जर अशा पद्धतीने पटवून सांगू शकत असेल तर तो मोठा वकील. अच्छा, म्हणजे तो अशील गुन्हेगार असला तरी? आणि आज जे काही झालंय ना त्यावरनं तर मला असं वाटायला लागलंय की दीदी खूप मोठी चूक करते. ती शानबाग मर्डर केस त्याचा निकाल लागला आणि ती केस जिंकली आहे पुरुषोत्तम केळकर यांनी, ॲडव्होकेट पुरुषोत्तम केळकर. अच्छा अच्छा, म्हणून तू गाजराचा हलवा म्हणालीस का? हो आई, अहो मी विसरले नाही अजून. नाही, पुरू भाऊजी जेव्हा केस जिंकून यायचे तेव्हा तुम्ही नेहमी गाजराचा हलवा करायचात ना. खरं आहे ते. आता नवीन घरात गेल्यावर पुरूची चांगली भरभराट होतीये, हे चांगलंच लक्षण आहे. हो, म्हणजे काय माहितीये का, जो कष्ट करतो त्याला यश मिळतच. हो, मेहनत तर आहेच. पण एवढी चांगली बातमी कळल्यावर एखादा फोन तरी यायला हवा होता पुरूचा, नाही? हो, असं काय करता, त्याला वेळ मिळाला असेल का? वेळ नसायला काय झालं? किमान आईला फोन करायला तरी त्याच्याकडे वेळ असायलाच हवा. नाही करणार तो फोन, कारण हे यश त्याचं आहे. त्याचं यश, त्याचं जगणं हे त्याचं एकट्याच आहे. त्याला कोणाची गरजही नाही आणि किंमत तर त्याहूनही नाहीये. देवा, पुरूला असंच यश मिळो भरभरून. अमर, तुला जमलं तर तू पुरूला एखादा फोन कर आणि मग त्याला माझं अभिनंदन कळव. अवश्य. आज मला काही बरं वाटत नाहीये. उद्या गाजराचा हलवा करीन. मग त्याला तेवढा डबा कोर्टात नेऊन देशील? अवश्य देईन. मी येऊ का? नाही, नको.
काय मग श्रावण बाळ नाही जाणार का उद्या डबा घेऊन कोर्टात? खरंच हो, रागाने बघताय का प्रेमाने बघताय? खरंच मला तुमच्यासारख्या लोकांचा फार हेवा वाटतो हं. खरंच कौतुक करावंसं वाटतं. आपलं काय वाटेल ते होऊ दे, पण दुसऱ्याच्या यशात छाती फुगवणारी माणसं दुर्मिळच नाही का? अंजली तू मी एका विरक्त संन्यासी माणसाची बायको. प्रेम, माया, मोह, समृद्धी यापासून पळणाऱ्या एका संकुचित विचारसरणीच्या पण आभाळासारखं मन असणाऱ्या एका सभ्य माणसाची मी अर्धांगिनी. बरं वाटतंय मला. छान धाकटा धीर. एका पाठोपाठ एक यशाच्या पायऱ्या चढतोय. हजारातून लाखात, लाखातून करोडोत जातोय. आणि आम्ही निराशेच्या खड्ड्यात उभं राहून चेहऱ्यावर लाजिरवाण हास्य आणून टाळ्या वाजवतो. वा 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 वा. तुम आगे बढो. आम्ही आहोत ना टाळ्या वाजवायला. वा. हो, फोन करा भावाला. सांगा त्याला म्हणाव वा छान, खूप मोठा झालास म्हणाव, खूप. आणि मी मोठा असून लहानच राहिलो. किती विष आहे ग तुझ्या मनात. ईर्ष्या, घृणा आणि संताप या व्यतिरिक्त काहीही नाहीये तुझ्याकडे. सतत वळवळणाऱ्या तुझ्या जिभेने फक्त सपासप शब्दांचे वार करत असतेस तू. किती हिंस्त्र उग्र विचार आहेत का तुझे. अगर दुसऱ्याच्या यशाने तुझ्या अंगाची लाहीलाई होतेच कशी. कारण माझ्या नशिबी आले खुरटेपण. प्रगतीच नाही. चिखलात रुतलेल्या चाकासारखं आपलं आयुष्य गतिहीन झालंय, घाणीत रुतलंय. एकाच जागी उभे होत आपण. जगायचं म्हणून खायचं आणि मरायचं नाही म्हणून श्वास घ्यायचा. अरे हे काय आयुष्य आहे आपलं. आपण एकाच ठिकाणी थांबलोत ना म्हणून जगाला धावताना बघून संताप होतो माझा. मला नाही असं जगणं मान्य नाही. मला प्रगती हवी, यश हवं, पैसा हवा, मौज मजा हवी, शृंगार हवा आणि हे सगळं सगळं मला खूप हवं. कुंपण सगळं सगळं मला खूप हवं. अशानं तू तरी वेडी होशील, नाहीतर मला तरी वेड करशील. चालेल, पण मी या थांबलेल्या अवस्थेत नाही जगू शकणार. मी तुमची फार वेळ वाटही नाही बघू शकणार. मी स्पष्टपणे सांगते. म्हणजे नाही म्हणजे काय करणार काय आहेस तू. मी प्रगतीचा मार्ग शोधणार. असा मार्ग शोधणार ज्यावर मला हवं तसं आणि हवं तितकं सुख मिळेल. पैसा मिळेल, अमाप पैसा. पैसा मिळवणं इतकं सोपं आहे का अंजली. जे कठीण आहे तेच मिळवणं तर मजा आहे. अरे जे इतरांजवळ आहे मग ते माझ्याजवळ का नाही. आणि मी ते मिळवणारच. तुला वेग लागलाय. तुमच्या नाकर्तेपणाला सहन करत राहिले ना तर खरंच वेडी होईन. नाही, देवदेव करून देव काय हातात आणून देणार नाहीये. घरात बसून बोलायला तुला खूप मजा वाटते अंजली. बाहेरचं जग तू पाहिलेलं नाहीस ना, त्यामुळे. बघूया ना. तुम्ही जग पाहिलेत, पुरू भाऊजींनी पाहिलंय.
मग पुरू भाऊजींकडे तुमच्यापेक्षा 100 पटीने पैसा आणि प्रतिष्ठा आहे. मग तुम्ही काय असे कोरडे राहिलात? हे बघ आमचे मार्ग वेगळे आहेत. ज्या मार्गाने पैसा येईल ना तोच मार्ग खरा जगण्याचा. काय? मला डिवचू नका. मला काहीही अशक्य नाही. मी शिकलेली आहे. माझ्यात जिद्द आहे. लाथ मारीन तिथे पाणी काढीन. आणि वेळ आली ना तर मी ते करून दाखवीन. तुमची बायको म्हणून मी या घरात मरते. एकदा का मी निर्धार केला की मी ऐकणार नाही आणि मग वाटही बघणार नाही. वेड लागलाय हिला, वेड. अवास्तव अपेक्षा बाळगणारे धुळीलाच मिळतात. अंजलीचा हा आवेश खूपच धोकादायक आहे. अशा विचारसरणीचा माणूस आयुष्यात खूप मोठा धोका खाऊ शकतो. पण कोण समजावणार हिला? अरे उपयोग काय त्या गेस्ट हाऊसचा? हा? आणि माझ्या वडिलांनीच बांधलंय ते MLA असताना. ए चौधरी, जास्त डोकं फिरवायचं काम नाही, समजलं ना? खंडागळेचा मुलगा आहे मी. कोणाचा? खंडागळेंचा. हां, आता ऐक, उद्या रात्रीसाठी मला गेस्ट हाऊसच्या 5 खोल्या हव्या आहेत. माझे मित्र येणार आहेत, पार्टी ठरली आहे. आता उगीच विचका करू नकोस, कळलं? हां, कोण रोखणार आहे मला? हां, परमिशन? कसली परमिशन? अरे काय डोकं फिरलंय का तुझं? हां? ए चौधरी, जास्त डोकं फिरवायचं काम नाही, सांगून ठेवतो. मी जेवढं सांगितलं तेवढंच करायचं, कळलं? चल फोन ठेव. मला परमिशन मागतो. अरे काय इन्स्पेक्टर शिंदे, काय म्हणताय? बरं चाललंय ना सगळं? कशाला इतक्या रात्रीची ड्युटी करताय? एक काम करा, आपला बार आहे तिथं जा, खा प्या मजा करा. हा, रात्र गुलाबी करा. काय? ए वर्दीचा माज आलाय का रे तुला? अरे माकडा, नशा चढली आहे तुला? नशा चढली आहे? लायकी विसरलास स्वतःची? लायकी विसरलास काय? पोलीस काय तुझ्या बापाच्या ती साखर आहेत का रे? मला रात्र गुलाबी करायला सांगतोस? तोंड रंगून टाके ना तुझं. पुन्हा जर थोबाड उचकटलंस ना तर तुला एवढा मारीन ना की स्वतःचा चेहरा सुद्धा ओळखणार नाहीस तू, कळलं? अरे याचे परिणाम वाईट होतील. परिणामांची धमकी मला देतोस? 2 नंबरचे धंदे करणारे समाजद्रोही तुम्ही. परिणामांची धमकी मला देतोस? अरे मुलींना नादाला लावता, त्यांना बार गर्ल बनवून त्यांचं आयुष्य बर्बाद करता. भाबड्या कोवळ्या मुलींच्या आयुष्याची खेळता तुम्ही. आणि वर आव आणता सभ्यपणाचा. अरे भर चौकात फटके मारले पाहिजेत तुम्हाला. काय समजतोस रे स्वतःला तू? कशाच्या जोरावर मला अटक करताय तुम्ही? वॉरंट आहे का तुमच्याकडे? वॉरंट? तुला पकडायला मूर्ख नाहीये मी. आता ऐक, रजिया मर्डर केस मध्ये मुख्य आरोपी म्हणून मी तुला अटक करतोय, कळलं? चाल चले, ते बेटा इकडे. 1 मिनिट इन्स्पेक्टर, 1 मिनिट इन्स्पेक्टर, मला माझ्या वडिलांना फोन करायचा आहे. चल फोन दे, चल माझ्या बरोबर चाल. आता तुला ए थांब. अरे तुला पकडलाय ना मी, तो
तो सोडायला नाही, फासावर लटकावायला, कळलं? इन्स्पेक्टर सोड मला. अरे चाल, चल, तुला सोडणार नाही. चल, चल. कुंपण ही तर आता कुठे सुरुवात आहे. मला सुप्रीम कोर्टात नाव मिळवायचंय. सुप्रीम कोर्ट, देशातलं सर्वोच्च न्यायालय. तिथे माझ्या नावाचा दरारा निर्माण झाला पाहिजे. पुरुषोत्तम केळकर. वेळ फार कमी आहे आणि फार पुढे जायचंय. वाट फार कठीण आहे आणि रस्ता फार आडवळणाचा आहे. तरीही माझी जिद्द, माझी चिकाटी आणि माझी बुद्धिमत्ता मला त्या उंचीपर्यंत निश्चित नेणार. आणि ते यश मी काबीज करणारच. माझ्या डोळ्यासमोर आहे ते फक्त एकच ध्येय. मला तिथपर्यंत जायचंय. मला तिथपर्यंत जायलाच हवं. हॅलो. हा हॅलो हॅलो पुरू, मी बोलतोय. अभिनंदन. अरे बाबा, खूप मोठी केस जिंकलायस तू. थँक्स. ऍक्च्युली आई बाबांना पण खूप आनंद झालाय रे. म्हणजे आम्हालाही खूप आनंद झालाय. मी जरा मीटिंग मध्ये. हो, आय कॅन अंडरस्टँड. म्हणजे तू खूप बिझी असणार. फक्त 2 मिनिटं बोल रे. ऍक्च्युली ना मी 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 स्वतःच येणार होतो तुझं अभिनंदन करायला तिकडे. म्हटलं पण तू आता काय बाबा बिझी असणार, तुझ्याकडे वेळ नसणार तेव्हा. खरंय, मी जरा खरंच हो हो, आय कॅन अंडरस्टँड. पण खरं सांगू का पुरू, हे तुझं नवीन घर तुला लाभलंय बाबा. तुला अखंड असंच यश लाभो बस. थँक्स. हा हा, छान छान छान. काय 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 हॅलो, काय पार्टी? अरे बाबा पुरू, अरे पार्टी कशाला माझ्यासाठी? पार्टी ऐक माझं जरा. मी काय सांगतो आई, अरे मी नॉनव्हेज खात नाही की नाही, दारू सुद्धा पित नाही. मग पार्टी कशाला पाहिजे? हे बघ, तू एवढा मोठा झालायस याच्यात आम्हाला आनंद आहे बस. हो. हा. मोठा काय? मी मोठा नाही रे. मी कसला आलोय मोठा? अरे मी फक्त वयाने तुझ्यापेक्षा मोठा. खरा मोठा तू आहेस बाबा. यशाने, प्रसिद्धीने, कर्तृत्वाने खरंच नाव काढलंस सगळ्यांचं तू. अशीच अशी प्रगती हो तुझी सदैव.
माझीच फसवणूक करत होतास ना? खूप खूप कीव येते रे मला तुझी, अमर. पुरू पुरू तुझ्याशी इतका वेळ बोलणार? पुरूनी फोन कट केला हे मला कधीच कळलंय. किती किती केविलवाणी धडपड चालली होती तुझी. बरं.